So this is the amount of blood that I lost during a surgery. हाय एव्हरीवन, दिस इज नुपूर आणि मी चालले आईसोबत माझे चेहऱ्याचे लिटरली 12 वाजवायला, कारण आज आहे माझ्या अक्कलदाढीची सर्जरी. ते पूर्ण रूटपासनं काढून ते फेकणार आहेत आणि इथे मला ॲनेस्थेशिया देऊन बसवलं आहे. मीनवाईल आईचं पण ॲनेस्थेशिया देऊन झालं होतं. सो आई इकडे ना हरकत ना डिक्लेरेशन वॉट एव्हर दिस फॉर्म इज कॉल्ड हा भरत होती. मला थोडं जास्त स्ट्रेस आला होता कारण सर्जरी कॉम्प्लेक्स होती असं डॉक्टरांनी सांगितलं आणि काही स्टिचेसही बसू शकतात. सो फक्त चक्कर यायचे बाकी होते. इथे आई माझं मनोबल वाढवण्याच्या ऐवजी हिच्या फोनची स्टोरेज वाढवत होती बाय डिलीटिंग सम फोटोज. डॉक्टरांनी लिटरली 2 मिनटाच्या आत माझा दात काढला. खदेडून आपण मातीत कसं खोदतो तसं खोदून माझा दात काढला. एक कॉटनचा बोळा माझ्या दातांमध्ये ठेवला आणि सांगितलं गप्प, आता काहीच बोलायचं नाही. पण आता मी माझी 32 काढून स्माईल नाही करू शकत कारण माझ्याकडे 32 दात राहिलेलेच नाहीत. इथे नर्स काकू माझ्या आईला काय डूज आणि डोंट्स सांगत होत्या. मीनवाईल आम्ही काल काढलेले फोटोज पिक केले आणि ते फोटोज खरंच खूप छान होते. सो इथे आईने मला विचारलं की तू आईस्क्रीम खाशील बाळा, पण मी काही उत्तरच नव्हते देऊ शकत बिकॉज ऑफ सर्जरी. आईचंही रूट कॅनल झालं असल्यामुळे इथे आईस्क्रीमवाल्या काकांना विविध प्रकारची ॲक्टिंग करून आम्ही सांगितलं की कुठली आईस्क्रीम पाहिजे आणि घरी येईपर्यंत तुम्ही बघू शकता की जरा जास्तच तुझलं होतं. इथे मी 2 वर्षाच्या पोरासारखे पोरकट चाळे करत माझे आईस्क्रीम फ्लेक्स करते. घरी आल्यावर थोडं बर्फाने शेकलं आणि आईस्क्रीमचा आस्वाद घेतला मस्तपैकी. पोट भरून झोप काढली आणि त्यानंतर इथे बाहेर दिवे लावायला गेलेले, कारण अकॉर्डिंग टू माय आई जरी दिवाळी संपली असली तरी घराबाहेर दिवे हे लागलेच पाहिजे. सो दॅट वॉज इट. सबस्क्राईब अँड बाय.